नमस्कार, मी केटी शिर्के फ्रॉम कडसुरे नागोटणे। तर मला आज आमंत्रित केले आहेत आमचे मित्र कृष्णा म्हात्रे, राहणार शिव मुंडानी फाटा, नागोटणे अलिबाग या रस्त्यावर लागणारं हे शिवगाव एक निसर्गरम्य कुशीत बसलेलं आहे। पूर्वेला बघितलात तर एक रिलायन्सचा मोठा प्रकल्प आहे आणि पश्चिमेला सुंदर अशी डोंगरांची रांग। तर या मधोमध बसलेला शिवगाव आणि या शिवगावामध्ये मुंडानी फाटा म्हणून गाव आहे। तिथले रहिवासी कृष्णाजी म्हात्रे यांचा कॉल आला। गेली 2 दिवस मुसळधार पाऊस होता। 7 जुलै 8 जुलै 2024 रविवार सोमवार आणि आजचा दिवस मंगळवार। आज दिनांक 9 जुलै 2024 रोजी मी या शिवगावात आलेलो आहे। तर प्रणित गोविंद घासे यांच्या पत्नी मीनाक्षी घासे यांच्या घराच्या आवाराजवळ ते काम करत असताना त्यांना हा भला मोठा अजगर दिसला आणि त्यांनी त्वरित तेथील रहिवासी आणि आमचे मित्र सिद्धेश चिकन सेंटर यांचे मालक कृष्णा म्हात्रे आणि माझे मित्र यांना कॉल केला आणि कृष्णा म्हात्रे यांनी मला कॉल करता ताबडतोब तिथे हजर झालो। तर पाहतोय तर एका जाळ्यामध्ये खोपीच्या पाठीमागे आपण जिथे फाटी ठेवतो त्या जागेला आपण खोपी म्हणतो आणि खोपीच्या अडचणीच्या जागेत हा भला मोठा अजगर जाळ्यामध्ये अडकलेला आम्हाला पाहायला मिळाला। खरं तर तिथे जागा खूप कमी होती आणि खूप अडचणीत होती त्याला पकडण्यासाठी। उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नसल्यामुळे आम्हाला या अजगराला पकडताना जवळजवळ पाऊण तास गेला आणि पाऊण तासाच्या अथक परिश्रमानंतर त्याला पकडण्यात आम्हाला यश आलं आणि त्या मला मदत केली ते आमचे कृष्णा म्हात्रे यांचे सुपुत्र सिद्धेश म्हात्रे यांनी सुद्धा आम्हाला मदत केली आणि त्यांचे आणखी बंधू आहेत, सहकारी आहेत, त्यांनी सुद्धा पाहू शकता सिद्धेश आम्हाला मदत करतोय। तर अजगर म्हटलं तर काही गैरसमज लोकांमध्ये असतात की हा चपळ नसतो, परंतु अजगर खूप चपळ असतो। चपळतेने तो आपल्या शिकारीवर झडप घालतो। झडप घातल्यानंतर त्याला पीळ घालून त्याचा श्वास गुदमरून त्याला ठार मारून त्याला डोक्याच्या बाजूने गिळंकृत करतो। त्यामुळे 20-25 किलोची भेकड असू दे, बोकड असू दे, बकरी असू दे किंवा कोंबडी किंवा कोंबडीचं पिल्लू, बदक असू दे, त्यांना सहजरित्या तो पीळ घालून मारू शकतो। आणि लहान मुलांसुद्धा धोका असतं। तर ह्या पावसाच्या दिवसात पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यायचं आहे। घराच्या आजूबाजूला कोणतीही अडचण ठेवू नये जेणेकरून हे वन्यजीवन तिथे येऊन बसतील। पाहू शकता हा अजगर जवळजवळ आम्ही अंदाजे काढला की एक 9.5 ते 10 फूट असा अजगर असावा। सिद्धेश जितोय आणि आमचे एक सहकारी मला वाटतं ते कृष्णा म्हात्रे यांचे बंधू असावेत। तर अजून एक गैरसमज आहे की अजगरसारखा दिसणारा दुसरा घोणस साप, घोणस म्हटलं की एक अतिविषारी साप गणला जातो। त्यामुळे या दोघांमध्ये खूप सेम टू सेम असे त्यांच्या शरीरावर जे डाग असतात ते सारखेच असतात, परंतु थोडंसं फरक आपल्याला जाणवलं तर घोणस आपण ताबडतोब ओळखू शकतो। तर काही प्राणीमित्र अजगर समजून घोणस पकडायला जातात आणि आपला जीव गमावून बसतात। तर कुठली ट्रेनिंग किंवा कुठली माहिती असल्याशिवाय कुठल्याही वन्यजीवनाला पकडू नये ही विनंती आहे। आणि साप म्हटलं तर घाबरू नये, कारण सापाच्या ठराविक जाती ठरल्या, 5 जाती ठरल्या तर त्या विषारी आहेत। त्यामध्ये एक आहे अतिविषारी नाग, दुसरा घोणस, तिसरा मण्या, चौथा फुरसं आणि 5वा हिरव्या कलरचा चापडा, बांबू पीठ वायपर त्याला म्हणतो। असे ठराविक 5 जातीचे सापच विषारी आहेत, बाकी सर्व बिनविषारी आहेत। तर घाबरून जाता कामा नये। आपणास काही अडचण असेल तर मला 820 834 880 9 या नंबरवर संपर्क करून वन्यजीवनाचा प्राण वाचवू शकतात। अशा प्रकारे आम्ही या 9 फुटी अजगराला सुरक्षितरित्या पकडलेला आहे आणि पिशवी जेरबंद केलेला आहे।
आणि त्याला आम्ही आता निर्मनुष्य ठिकाणी सोडणार आहोत, जेणेकरून तो निसर्गाच्या सानिध्यात वाढेल आणि निसर्गाचं पर्यावरणाचा समतोल राखेल. तर पाहू शकता कृष्णा म्हात्रे आणि त्यांचे बंधू हे लगेच वजन काटा घेऊन आले आणि आम्ही वजन त्याचं करून पाहिलं तर जवळजवळ 11 किलो आम्हाला पाहायला मिळालं. तसा 10 फुटी अजगर 11 किलो वजन हा पकडताच शिवमुंडानी फाटा इथे जे ग्रामस्थ होते ते प्रचंड खुश झाले होते, कारण एक भीती त्यांच्या मनात होती ती निघून गेली होती. आणि आपण पाहू शकता मीनाक्षी घासे सुद्धा ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी हा अजगर भला मोठा अजगर पाहिला आणि कृष्णा म्हात्रेने सांगून त्याला पकडण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे आमचे आभार मानून आम्ही तिथून अजगराला सोडण्यासाठी निर्मनुष्य ठिकाणी जंगलात चाललेलो आहोत. आभार मानले आम्ही कृष्णा म्हात्रे यांचे, मीनाक्षी घासे यांचे, प्रणित घासे यांचे, की त्यांनी एक वन्यजीवन वाचवण्यासाठी आम्हाला मदत केली. तर असंच गेली 10-15 दिवस सोसायटीच्या निवडणुकामुळे येणारे कॉल घेत होतो आणि बरेच त्यामध्ये सापसुद्धा पकडले, परंतु व्हिडिओ काही बनवता आले नाही. तर ईश्वर कृपेने निवडणुकीत जिंकल्यानंतर आता ह्या ज्या व्हिडिओ आहेत त्या एडिट करणार आणि आपल्यासाठी यूट्यूबमध्ये आपण ते देणार आहोत. तर माझं यूट्यूब चॅनल आहे सर्पमित्र KT शिर्के म्हणून, त्याला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हॉट्सॲपवर हे व्हिडिओ पाठवीन, परंतु आपण व्हॉट्सॲपवर जरी व्हिडिओ पाहिला असला तरी यूट्यूबवर जाऊन नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर धन्यवाद. असंच माझं प्रेम आपलं कायमस्वरूपी राहो. आणि आम्ही आता निसर्गाच्या सानिध्यात त्याला सोडायला आलेलो आहोत. आता आपण पाहू शकता की अजगर किती स्फूर्तीला असतो, सुस्त बिलकुल नसतो. आपण त्याच्या जाण्यावरूनच पाहाल. तसा अजगर आम्ही जंगलात सोडलेला आहे. आणि धन्यवाद कृष्ण म्हात्रे, धन्यवाद मीनाक्षी, धन्यवाद प्रणित.